जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. मग त्या संदर्भात सरकारशी काही बोलणं झालंय का किंवा सरकारने कोणत्या मागण्या प्रलंबित आहे याबाबत काही विचारणा केली आहे का? आणि उपोषणावर बसण्यावर तुम्ही ठाम आहात का? मला नाही वाटत ते उपोषण करण्याची वेळ येऊन देतील म्हणून. वाटत नाही, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आर काढलाच नसता. त्यांना जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसतं, त्या सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा त्यांनी जे आर काढलाच नसता. कारण हैदराबादच्या गॅझेटियरच्या जे आर नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. एवढंच आहे की दम्मानी जाईल असं वाटतंय मराठा समाज सगळा. आणि त्यांनी जर मराठ्यांची फसवणूक केली तर धनगर समाजासारखं होणार नाही मराठ्यांचं. आम्ही जेरी सांगू तुम्हाला, हो आम्ही मराठीत आम्ही शांत राहतो, हा तितक्या ताकदीनं हातपाय धुवून मागं सुद्धा लागतो. आम्ही फक्त भरोसा ठेवलाय फडणवीस साहेबांवरती की त्यांनी जे आर काढला याचा अर्थ गोरगरीब मराठ्यांचं ते कल्याण करतील. नाही केलं तर आम्ही इतके मागं लागणार त्यांच्या की त्यांनी स्वप्नातही बघितलं नसेल. कारण आमचा हट्ट आमच्या जातीतले गोरगरीब मराठी मोठं करणं हा आमचा हट्ट आहे, आग्रह आहे. त्यांचं आमचं काही शत्रुत्व नाहीये. त्यांनी मराठ्यांसंग विनाकारण शत्रुत्व घेऊ नये फडणवीस साहेबांनी. आणि मराठ्यांचा प्रत्येक वेळेस अवमान करण्याची काही आवश्यकता फडणवीस साहेबाला नाही. काढलाय जे आर तर देऊन टाकायचं. सातारा संस्थांचं पण जे आर काढून टाकायचं. त्याच्यामुळे मागे ठेवायचं. पण मराठा समाजाने सुद्धा संयमानं शांततेने घ्यायचं. आपण दम्मादम्मानी 6 महिने वर्षाच्या आत मराठा 100% सगळं आरक्षणात घालून कोणावर विश्वास ठेवायची नाही गरज आपल्याला. कोणावरती कुणी काही बोलला म्हणून त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. खोट्या माहिती पसरणारे खूप लोक आहेत. समाजाचं एक काम चांगलं करतात आणि नंतर 100 खोटे कामं करणारे लोक आहेत आणि तेच खोटे आरोप करून आपल्याविषयी संभ्रम निर्माण करतात. कोणाचं ऐकून आपल्या समाजाच्या लेकरा बाळाचं आपल्याला वाटोळं करू घ्यायचं नाहीये. आपण ताकदीनं लढूयात, काय अडचण नाही. बार मुंबईत जाऊ, काय अडचण नाही. शेतात सुद्धा आपल्याला वारंवार चक्रा मारावं लागतात, वारंवार कष्ट करावं लागतं, राबावं लागतं, तेव्हा पीक येतं. वर्षाच्या वर्षाला राबावं लागतं. तसं आपल्या लेकरा बाळाचं आयुष्याची त्याला सुख समृद्धी आणायची, आयुष्याचं कल्याण करायचंय. कव्हा बी सज्ज राहायचं मुंबई जायला. आणि फडणवीस साहेबांनी ती वेळ आमच्यावरती येऊ द्यायची नाही हे सुद्धा ध्यानात ठेवायचं. जर तशी वेळ आणली ना आता तर मराठा कधी नाही भाजपकडे येणारा. जो मराठा समाज भाजपकडे झुकलाय तो पुरा तुटनच, पण पळता भुई कमी करीत. कारण शेवटी आम्ही मराठी आहेत. आम्हाला आमच्या जातीच्या लेकरा बाळाशी देणं घेणं, तुमच्या सरकारशी नाही. तुम्हाला तुमचं सरकार टिकून ठेवायचं असेल तर मराठ्यांना बोललेल्या जेवढ्या कमेंट केल्या त्या पूर्ण करायची. आणि विश्वास वाटतोय की ते करतील. नाही केलं तर आम्ही सज्ज आहेत ना लढायला. काय घाबरायचं कारण आहे. जर जून महिन्यात पुन्हा एकदा उपोषण झालं तर त्यावेळेस तुम्ही मुंबईत जाणार असं मधल्या काळात तुम्ही म्हणाला होता. आणि मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आमची फसवणूक केली या भावनेतून मराठी मुंबईत जातील असं तुम्ही म्हटलेलं आहे. खूप आक्रमक होऊ शकतं मग ते नंतर. जून तर आता आलंयच 2-3 महिन्यावर. मला वाटत नाही ते उपोषणला बसू देतील. पण माझं एक सरळ म्हणणं आहे की मराठा समाज 6 महिने वर्षाच्या आत सगळा मराठवाड्यातला आरक्षणात जाणार. पश्चिम महाराष्ट्राला सोड जाईल. आपल्या 70-80 वर्ष नव्हतं मायबाप मराठ्यांनो, जरा समजून घ्या. आपण हळूहळू जर गेलो तर जाणाऱ्याची संख्या, शत्रुताची संख्या आपल्यावरती खूप आहे. आपण हळूहळू गेलो तर आपल्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण आपण करू शकतो. आपण फक्त दम्मानी घेऊ, गडबड नको. कारण आता जे आर निघालाय, हळूहळू प्रमाणपत्र निघायला लागलेत, आणखीन निघत राहणार आहेत. त्याची काळजी करायची गरज नाही, कोणावर विश्वास ठेवायची पण गरज नाही. जे बोंबलते त्यांनी आयुष्यात काहीही समाजाला दिलेलं नाहीये. मी डायरेक्ट रिझल्ट दिलाय समाजाला. त्यामुळं मुंबईत जर आता जायचं ठरलं रे बाबा, मराठीत सज्ज आहेत का, लय फजिती होणार सरकारची. सरकार तशी वेळ लय फजिती होणार. वेळ येऊ दे म्हणा, चल जाऊ दे. आम्ही विश्वास ठेवून येत ना, आमच्या विश्वासाचा घात फडणवीस साहेबांनी करू नये. नसता लय हाल होणार.